की त्या संगीतकाराला त्याचं क्रिएटिव्ह काम व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असायला हवं. या दोन प्रचंड वेगळ्या विचारधारा प्रत्यक्ष आयुष्यामध्ये जगणारं त्यांचं विश्व वेगळं आहे आणि त्यांचं प्रतिभेचं विश्व वेगळं आहे. आणि जेव्हा प्रतिभेच्या विश्वामध्ये ते येतात तेव्हा त्यांचं वैयक्तिक आयुष्य ते बाजूला ठेवतात. आशाबाईंचा मूळ आवाज, लताबाईंचा मूळ आवाज, किशोर कुमारांचा मूळ आवाज आणि मूळ संगीत, बाबूजींची 27 पॉप्युलर गाणी तुम्हाला सिनेमात ऐकायला मिळणार आहेत. सध्या चर्चेत असलेला सिनेमा म्हणजे स्वरगंधर्व सुधीर फडके आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पदर उलगडण्याचं शिवधनुष्य ज्यांनी पेललेलं आहे ते सिनेमाचे दिग्दर्शक योगेश देशपांडे आणि सिनेमामध्ये गदिमांचं काम करणारे सागर तळाशीकर आज आपल्यासोबत आहे. तर कुठल्या क्षणी ट्रिगर झालं की हाच बाबूजींचा व्यक्तिमत्व लोकांसमोर आणायला हवं? खरं तर बाबूजींचं आयुष्य सिनेमामधून लोकांसमोर आणावं हा विचार 5-1 वर्ष झाली असतील त्याच्यावर मी विचार केला होता आणि काम प्रत्यक्ष सुरू केलं त्याला 3 वर्ष झाली. कारण बाबूजींचं आयुष्य माहिती असणं किंवा त्यांची गाणी माहिती असणं, प्रेक्षकांना त्यांच्याविषयी असणारा आदर प्रेम हे मी नव्यानं काही सांगायची गरज नव्हती, ते आहेच आहे. म्हणजे ते जगभरात पोचलेलं आहे सगळं. पण जेव्हा मी काही गोष्टी सिनेमा माध्यमाशी निगडीत काम करताना, मी ॲडव्हर्टायझिंगमधलं काम करत असल्यामुळे बायोपिक कशा पद्धतीनं कुठल्या व्यक्तीवर करायला हवा याचा जेव्हा विचार करत होतो माझी पहिली फिल्म प्रदर्शित झाल्यानंतर, त्यावेळी फार स्ट्रॉंगली मनात होतं की इतकी मोठी व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात आहे, एवढा मोठा संगीतकार आहे, एवढा मोठा गायक आहे, त्यांचं एवढं खडतर आयुष्य आहे, हे सिनेमापेक्षा जास्त मोठा विषय असणार आहे. म्हणजे आपण ते आहेत, होऊन गेलेत, हे फक्त आपल्याला सांगायचं आहे प्रेक्षकांना. मग ते सांगितलं पाहिजे जेणेकरून प्रेक्षकांना त्यांची गाणी गुणगुणणं एवढं फक्त जे माहिती ना, त्याच्या मागचा त्यांचा स्ट्रगल माहिती नाही आहे. तो नवीन पिढीला तर अजिबात माहिती नाही आहे. तो कुठेतरी यायला हवा समोर, हा विचार होता आणि त्यातनं सिनेमा करण्याचं सूत्र पुढे प्रवास सुरू झाला. सर, तुम्ही दुसऱ्यांदा गदिमांची भूमिका करता, आधी भाईमध्ये केली होती, तर यामध्ये नवीन काय तुम्हाला शोध लागला या व्यक्तिरेखेतून? नवीन म्हणजे ती छोटीच होती. भाईमध्ये जो रोल केला होता तो 1-2 सीन पुरता मर्यादित होता. पण गदिमांचं बाबूजींच्या आयुष्यातलं स्थान जे आहे हे दोघांचं म्हणजे दोघांनी मिळून प्रचंड काम केलेलं आहे. त्याचं मोठं उदाहरण म्हणजे गीत रामायण, की त्यांनी लिहिलंय आणि यांनी त्याला संगीतबद्ध केलेलं आहे. ती 56 गाणी आणि त्याशिवाय सुद्धा इतर गाणी. त्यानंतर त्या दोघांच्यात असलेले एक मैत्र, एक अद्वैत, एक म्हणजे खूप खूप घट्ट जिव्हाळ्याचे संबंध आणि त्याच्यामध्ये एकमेकावर असलेला विश्वास, एकमेकाच्या कलेच्या प्रति, प्रतिभेविषयी आदर, विश्वास आणि त्यातून त्यांचं घडत गेलेलं कित्येक वर्षांचं नातं. आणि हे सगळं या चित्रपटामध्ये मांडताना योगेशनं एक खूप छान केलेलं आहे याच्यामध्ये, की मी नेहमी म्हणत असतो की यातलं कुठलंही कॅरेक्टर असू दे, त्याला सुरुवात आहे, मध्य आणि शेवट आहे. जे बाबूजींचा बायोपिक येतोय म्हटल्यावर फक्त माहितीपुरतं एखादं कॅरेक्टर येतं, तेवढं बोलतं आणि निघून जातं असं नाही. त्या कॅरेक्टरला पण एक सुरुवात आहे आणि शेवट आहे. म्हणजे फक्त माझंच असं नाही, इतर कॅरेक्टर्सनं सुद्धा. आणि त्यामुळं तो सिनेमा असा परिपूर्ण होत जातो. म्हणजे असं नाही होत की ती गोष्ट पुढे जाण्यापुरतेच ते कॅरेक्टर्स येतात, 2 गोष्टी बोलतात आणि निघून जातात. आणि ही गंमत त्याच्या लेखनामध्ये आहे आणि दिग्दर्शनामध्ये आहे. आणि म्हणून आता असा गदिमाचं असं स्थान असलेला जो सिनेमा आहे बाबूजींचा, त्याच्यामध्ये काम करताना एक मोठं कॅरेक्टर त्याच्यामधलं आपण करतो आहोत. आणि मूळ त्यांचा सिनेमा आहे, पण एक खूप महत्त्वाचा आधारस्तंभ त्यांच्या आयुष्यातला गदिमा होते. तर तो करत असताना त्यांची प्रतिमा कुठेही डागाळली जाणार नाही याचा विचार करत, त्याची काळजी घेत, थोडंफार वाचन करत, थोडंफार डिस्कस करत, जितकं शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे असं बऱ्याचदा झालं की एक बायोपिक येतो आणि मग त्याच्या आजूबाजूला जे कॅरेक्टर्स असतात ती तेवढ्या पद्धतीने पोर्ट्रे होत नाहीत किंवा मग काही भावनाही दुखावल्या जातात किंवा म्हणजे ती व्यक्तिरेखा तेवढ्या ताकदीने कदाचित उतरत नाही. त्याच्यासाठी तुम्ही काय केलं? नाही म्हणजे कसं, एक तर आम्ही कुणीच कॅरिकेचर केलेलं नाही. म्हणजे ते
जसे वागायचे तसेच वागाय, उजवा हात असाच उचलायचा तर तसंच उचलायचे असं नाही. आम्ही त्यांच्या इन्स्टिंक्टवरती जास्त काम केलेलं आहे की त्यांची प्रतिभा काय असेल, त्यांना कसं सुचलं असेल, त्यांना ते का सुचलं असेल याचा विचार करून जास्तीत जास्त त्यांचे विचार पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये. म्हणजे त्यांना कसं असतं की आपण कलाकार जेव्हा असतो आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती असते, म्हणजे सामाजिक राजकीय असेल, कुठली त्यांची आर्थिक परिस्थिती असेल, त्यांचं बालपण कसं गेलं असेल, हे सगळं ना त्याचं तुमच्या कलेमधून दिसत असतं, त्याच्यात प्रतिबिंबित होत असतं. तर हे दोघेही अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये लहानाचे मोठे झाले आहेत आणि ते त्यांना जे जीवन दिसलेलं आहे ना ते त्यांच्या कलेमध्ये आपल्याला दिसत आलेलं आहे. बरोबर. आणि ते सगळं करत असताना अर्थात मी एक बऱ्यापैकी मध्यमवर्गीय आणि सुखवस्तू घरातून आलेलो आहे. मी काय ते अनुभवलेलं नाही आहे की माझ्यावर उपासमार झाली आहे वगैरे. जे किरकोळ स्ट्रगलमध्ये किरकोळ काय ते ठीक आहे, म्हणजे ते त्रास असा म्हणता येत नाही त्याला. तर मग ते इमॅजिन करणं झालं की काय उगाच एखादा मोठा कलाकार तयार नाही होत की त्यांच्या मागं असलेली म्हणजे एक असहाय्यता असते त्यांच्या आयुष्यातली आणि तरीही त्याच्यावर मात करून पुढे जाण्याची एक जिद्द असते. तर त्या प्रवासामध्ये त्यांच्या मनात काय काय घडत गेलं असेल हे करून आणि त्याच्यानंतर ती पोझिशन एकदा मिळवल्यानंतर मग ते कशा पद्धतीनं त्यांनी ती समाजाला वाटलेली आहे. त्यांनी स्वतःपुरती मर्यादित नाही ठेवलेली आहे, ती सरळ हाताने समाजाला दिलेली आहे, बाबूजींनी पण आणि गदिमांनी पण. आणि मग असं वाटतं की हे इतके कमी शिकलेले 10वी पर्यंत शिक्षण झालेले गदिमा, त्यांना आपण सगळे शब्दप्रभू म्हणतो. म्हणजे यातच त्यांच्या जीवनाचं सगळं सार आहे. एक दोन प्रश्न म्हणजे की एवढा मोठ्या कलाकारावर बायोपिक केला म्हणजे इतकी वर्ष का लागली, आणि दुसरं म्हणजे की जेव्हा कलाकारावर बायोपिक येतो तेव्हा त्या कलाकृतींचा सुद्धा एक प्रवास असतो. तर एवढ्या म्हणजे इतकी मोठी गोष्ट तुम्ही 3 तासामध्ये किंवा 2-2.5 तासामध्ये बसवणं म्हणजे कशी बसवली, कशा त्या गोष्टी सगळं व्यवस्थापन कसं केलं? नाही, कठीण काम होतं, काही शंकाच नाही याबाबत. कारण आयुष्य 80 वर्षाचं, त्यातला स्ट्रगल 40 वर्षाचा आणि नंतरचा आनंदाचा काळ म्हणावा असा 40 वर्षाचा, हे इतकं महत्त्वाचं आहे बाबूजींच्या आयुष्यामध्ये की खूप स्ट्रगल होऊ नये, खूप हालाकीची परिस्थिती सोसू नये. जसं आत्ता सागर म्हणाला, त्यांची प्रतिभा कुठेही कधी कमी पडली असं जाणवत नाही. गदिमांनी दिलेले शब्द, राजाभाऊ परांजपेंनी सांगितलेली सिच्युएशन आणि बाबूजींकडे त्याच्यावर चाल नाही असं कधी झालं नाही. किंवा त्यांनी चाल लावली आणि आशाबाई, लता मंगेशकर, किशोर कुमार, माणिक वर्मा, बालगंधर्व, हिराबाई बडोदेकर यांच्यासारख्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळेपर्यंतचा खडतर प्रवास विसरून प्रामाणिकपणा न सोडता त्यांनी जे काही काम केलंय ना, मला वाटतं हे इन्स्पिरेशन म्हणून उत्तम आहे, ठीक आहे. पण ते दाखवायचं काय हे कन्फ्यूज करणार आहे तुम्हाला, हे नक्की फिल्म मेकर म्हणून. पण मला असं का कोण जाणे वाटत होतं की बाबूजींच्या आयुष्यामध्ये लहानपण एका टप्प्यावर होतं. त्यांचं शास्त्रीय कलेचं संगीत शिकण्याचं जे काही वय होतं त्यावेळेचा एक टप्पा महत्त्वाचा होता. त्याच्यानंतर आईवडील अकाली गेल्यानंतर आलेली घरची परिस्थिती, जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यानंतर तरीही मला माझा संगीत वर्ग सुरू करण्यासाठी जरा मोठ्या शहरात जायला हवं म्हणून त्यांनी कोल्हापुरातनं मुंबईत केलेलं स्थलांतर असेल. त्या सगळ्या प्रवासात असलेला खडतर प्रवास हा फार महत्त्वाचा आहे बाबूजींच्या आयुष्यातला, जो सिनेमाचा फार महत्त्वाचा भाग आहे. कारण ते खडतर दिवस सोसूनही त्यांनी इतकी जबरदस्त कलाकृती कशी काय दिली असेल ही गंमत त्या सिनेमात तुम्हाला बघायला मिळणार. आणि त्यासाठी हा मला वाटतं सिनेमा 2-2.5 तासामध्येच बसवणं गरजेचं होतं, नाही तर ती डॉक्युमेंटरी झाली असती. कारण बायोपिक म्हणल्यानंतर ही खूप थिन लाईन आहे की जरा ओघवत्या शैलीत लिहायला गेलो आणि खूप डॉक्युमेंटरीची माहिती सांगितली का, असं होण्याची शक्यता असते, जी नक्कीच झालेली नाही आहे, ती टाळली आहे. त्यांच्या आयुष्यातला स्ट्रगल, त्यांच्या आयुष्यातला पहिला ब्रेक, त्यांना भेटलेले गदिमा बाबूजींच्या अद्वैताचं देणं, बाबूजींबरोबर गायलेली ही सगळी जबरदस्त मंडळी, त्यांची गाणी ती कशी बनली, बाबूजी गदिमांचं जसं प्रेम होतं तसं एकमेकांविषयीच्या आदरापोटी सुद्धा चिडचिड करणारं भांडणंही कशी व्हायची, ही अत्यंत प्रभावीपणे या कलाकारांनी तर समोर आणलीच आहेत. पण मला वाटतं ती प्रेक्षकांना सिनेमा संपताना हे नक्की वाटून जाणार आहे की अजून दाखवा ना थोडंसं आम्हाला, हे होणार आहे.
आणि ते होण्यात मला वाटतं या सिनेमाचं यश आहे. कलाकारांची निवड प्रक्रिया कशी होती? कधी ठरलं आणि का ठरलं की या व्यक्तिरेखेसाठी हेच लोक नाही, मुख्य म्हणजे बाबूजी ची व्यक्तिरेखा, ललिताबाईंची व्यक्तिरेखा जशी आहेच आहे प्रमुख भूमिका, पण त्यांच्या आयुष्यात असलेल्या ह्या मंडळी सगळ्या, गदिमा, राजा परांजपे, आशाबाई, ललिताबाई होत्या, डॉक्टर हेडगेवार, स्वातंत्र्यवीर सावरकर, या सगळ्यांचं स्थान बाबूजींच्या आयुष्यामध्ये खूप मोठं आहे. आणि त्यांनी पदोपदी ते सगळीकडे जाहीररित्या व्यक्त केलं. त्यांच्या असंख्य मुलाखती माझ्याकडे आहेत, त्या मी सगळ्या रोज पाहून वाचून त्यातनं काय बाबूजींचं म्हणणं होतं हे कुठेतरी आणण्याचा प्रयत्न जेव्हा केला. संहिता तयार झाली, आता ह्याच्यावर नट हवेत, मग तसा ताकदीनं परफॉर्म करणारा नट, त्या त्या व्यक्तिरेखेला न्याय देणारा नट हवा. यासाठी मी कलाकार म्हणजे फॉर एक्झाम्पल सागर गदी माडगुळकर करू शकेल हे जेव्हा मला माझं खुर्चीत बसून टेबलावर लिहिताना वाटलेलं असतं ना, त्यावेळी ते प्रेक्षकांना कसं वाटेल यासाठी मी व्हिज्युअल मीडियाचा थोडासा आधार घेतला. कारण मी शिक्षणानं चित्रकार आहे. मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये खूप वर्ष काम करतो. मी ॲड फिल्म्स करताना ज्या गोष्टी फॉलो करतो त्या सिनेमामध्ये पण आपण करायला हव्या या मताचा आहे. की तुम्हाला स्टोरी बोर्ड समजला पाहिजे, तुम्हाला स्टोरी बोर्ड कळला पाहिजे, तरच कागदावरचं पडद्यावर दिसू शकतं. मग ही सुरुवात जर असेल तर मग सागरचं चित्र मी काढून बघायला हवं की गदिमांच्या कुठल्या कुठल्या एज ग्रुपमध्ये सागर परफेक्ट दिसलाय. सुनीलचं चित्र काढून बघायला हवं की सुनीलचं ट्रॅव्हल वय वर्ष 40 ते 80 असा आहे. तरुण वयाचा सुधीर फडकेंचा रोल करणारा आदिश वैद्य, तरुण बाबूजी म्हणून काम केलंय, तो दिसतोय का सुनील बर्वेंचं लहान व्हर्जन? कारण 20 वर्षाचे सुधीर फडके खूप कमी लोकांनी पाहिले, ते फोटोमध्ये अवेलेबल आहेत. पण त्याच्या जवळ जाणारा साधर्म्य सांगणारा नट मिळणं सोपं आहे एक वेळ, पण त्या नटाचं मोठं व्हर्जन मिळणं कठीण आहे ना. म्हणून सुनील बर्वेंच्या भूमिकेच्या विचारानंतर, कास्टिंग नंतर मग छोटा सुधीर आता कोण असायला हवा. मग त्या दोघांची स्केचेस करून आम्ही ती मिळती जुळती वाटतायत ना, म्हणजे ती काही कॉपी करायची नक्की नव्हती की तसेच्या तसे हुबेहूब आम्हाला मिळाले वगैरे, असं काही नव्हतं. आणि ते करूही नाही, कारण आपण चित्रपटामध्ये ती भास निर्मिती करतोय, आपण काही कॉपी करतोय किंवा झेरॉक्स काही करून दाखवत नाही आहोत. मग ती भास निर्मिती करू शकतायत ना ही नट मंडळी, तर ती स्केचबुक हा फार माझा आधार होता या कास्टिंगच्या प्रोसेसमध्ये, जो मी फॉलो केला. कारण ह्या सगळ्या व्यक्तिरेखांची मूळ फोटो, म्हणजे सागरचा मूळ फोटो, त्याच्यावर काही संस्कार करून कलात्मक गदिमांचे मिळते जुळते वाटतात का. मग ते आमचे लुक डिझायनर जे आहेत, सौरभ होता किंवा कॉस्ट्युम डिझायनर सचिन होता लवळेकर, यांना जेव्हा मी ते सगळं शेअर केलं की साधारण हे लुक बुक आहे सिनेमाचं. आता ही सवय का लागते? अगेन आम्हाला प्री प्रोडक्शन मॅन्युअल करण्याची सवय असते. डॉक्युमेंट जेव्हा ॲडव्हर्टायझिंगचं काम, फिल्मचं काम आम्ही करतो, त्यावेळी ते सिनेमाचं सुद्धा व्हायला हवं या मताचा मी असल्यामुळे ते सगळं केलं. आणि आम्ही त्या सगळ्या मेकअपमन असतील, लुक डिझायनर असतील, कॉस्ट्युमवाले असतील, यांच्याकडे सुपूर्द केलं की आता दाखवा मला सागर तळाशीकर, गदी माडगुळकर कसे दिसतील. आता सुनील बर्वेंना कुठला वीग कसा लावणार तुम्ही, काय केल्यामुळे तो 40चा बाबूजी पण दिसेल आणि 70चे म्हातारे बाबूजी पण दिसतील. तर हे वर्किंग खूप आधी करून ठेवलं होतं आणि ते तसंच व्हायला हवं होतं मला. कारण माझा आग्रह थोडासा चांगलं काम करायचं असेल तर थोडं आपण कष्ट घ्यावेत असा साधारण माझा आग्रह होता. जर आपण घेतले तर नट घेतात आपोआप. कारण तो अप्रोच आपल्यामध्ये जर असेल ना तर तो नटांकडे 100% असतो. तर तुमचा तपासून ते वागतात सेटवर. आणि ते गांभीर्य त्यांनी इतकं जबरदस्त पाळलं की नाही, यांनी ठरवलंय नाही, बरं चला आम्ही करतो हे, बघ कसं वाटतंय, पुढे जाऊया. प्रत्येक सीन, प्रत्येक शॉट करत असताना मला ते जाणवत होतं की आपण हे इतकं प्री वर्किंग केलेलं, या लोकांनी ते पुढे आणलंय. आणि त्याच्यामुळे पडद्यावर बघताना प्रेक्षकांना ते वाटणार आहे की हा, ही व्यक्तिरेखा, हाच नट बरोबर आहे. तुम्ही जे प्री प्रोडक्शन म्हणालात ते आपल्याकडे अजून मराठी इंडस्ट्रीमध्ये व्हायला हवं का? जरूर व्हायला हवं, जरूर व्हायला. आपल्याकडे प्रचंड टॅलेंटेड लोक आहेत. प्रत्येक सिनेमाच्या प्रोडक्शन मध्ये असा एखादा दुसरा नक्की माणूस असू शकतो. फक्त काय आहे ना, त्या मेकरची ती तयारी असायला हवी, त्याला वेळ असायला हवा. तो वेळ नसेल तर वेळ काढायला हवा. कारण काय होतं, आपल्याकडे शूटिंग सुरू झाल्यानंतर तुमच्या हातात काही राहत नाही, हे मी अनुभव घेतलाय.
तुम्हाला आधी जितकी तयारी शक्य आहे ना तेवढी तुम्ही खरंच ती आधी तयारी करा. तुम्ही त्याच्यासाठी म्हणून 4 वर्ष लागली आहेत का मला, तर तुमच्या त्या इतका उशीर का झाला जे आहे ना, कदाचित आधी करणाऱ्या लोकांनी जे मेकर्सनी प्रयत्न केले असतील त्यांना का जमला नाही मला माहिती नाही. काही कारणं असू शकतील, वैयक्तिक असतील, व्यावसायिक असतील, क्रिएटिव्ह असतील. पण मला जेव्हा सुचला ना त्यावेळी मी ध्यास घेऊन त्याचा अभ्यास सुरू केला, हे सगळे उपक्रम केले. मी एक स्केचबुकचं पुस्तक तयार केलं आधी, की मला वाटतंय, मला सुचतंय म्हणून ते छान आहे असं वाटता कामा नये, ते प्रेक्षकांना भावलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की मराठी सिनेमा आणखी प्रिसिजननी होण्याच्या दृष्टीनं कदाचित याचा उपयोग नक्की होईल, की तुम्ही जितकं पेपरवर्क इंटरेस्टिंग कराल, भले ते तुम्ही 100 मार्काचं केलंय समजून आनंदात वावराल आणि परीक्षेत 50 मिळतील, हरकत नाही. पण अभ्यास करून मी 50 मार्क घेतलेत ह्याचा आनंद जरा वेगळा आहे. बाबूजी आणि गदिमांच्या असा मैत्रीचा कुठला पदर आहे का की तुम्हाला तो आयुष्यात खूप भावलाय? आणि दुसरं म्हणजे तशी मैत्री आत्ता कोणाची बघायला मिळेल का इंडस्ट्रीमध्ये? नाही मिळत. कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकतर प्रतिभा आहे, परत दोघांची विचारसरणी. गदिमा हे काँग्रेसचे होते. ओके. ते 10 वर्ष MLA होते. यशवंतराव चव्हाणांचे खूप जवळचे मित्र, आणि त्यांनी तिकडे विधान परिषदेवर त्यांना नेलं होतं. पण हे RSSचे कट्टर कार्यकर्ते. या 2 प्रचंड वेगळ्या विचारधारा. प्रत्यक्ष आयुष्यामध्ये जगणारं त्यांचं विश्व वेगळं आहे आणि त्यांचं प्रतिभेचं विश्व वेगळं आहे. आणि जेव्हा प्रतिभेच्या विश्वामध्ये ते येतात तेव्हा त्यांचं वैयक्तिक आयुष्य ते बाजूला ठेवतात आणि तितकंच प्रेम एकमेकांच्या कलेवर करतात. आणि त्यांची कुठलीही वैयक्तिक गोष्ट, वैयक्तिक विचार त्या प्रतिभेच्या आड येत नाही, त्याला खेचायला बघत नाही. की जो एक अत्यंत महत्त्वाचा भाग आजही आहे की हे कला विश्व हे वेगळं विश्व आहे, हे तुमचं वास्तव विश्व नाही आहे. हा एक तुमचं इमॅजिनेशन, कल्पनाशक्ती आहे. याच्यातून तुम्ही विविध निर्मिती घडवता आणि ती निर्मिती घडवत असताना तुम्हाला बाकी कुठलीही बाजू मागे खेचू शकत नाही. आणि तुम्ही खरोखरच जर प्रतिभावान असाल, खरोखरच चांगले रसिक असाल, तर तुम्हाला त्यांची विचारधारा कुठली आहे याने फरक पडत नाही. त्यांनी काम काय केलं ते फार महत्त्वाचं ठरतं. आणि ते बघणारे हे 2 कलाकार होते आणि तरीसुद्धा त्यांच्यात तेवढी घट्ट मैत्री होती, तेवढा आदर होता. हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. बाबूजींचं सावरकर प्रेम माहिती आहे आपल्याला, त्यांनी सिनेमाही तेव्हा तो काढला होता. आणि त्यानंतर बऱ्याच म्हणजे राजकारणी पुढे आले होते की चांगल्या कलाकृतीला पुढे नेण्यासाठी. आत्ता हे बघायला मिळतं का? तुम्हाला काय वाटतं की चांगल्या कलाकृतीला पुढे नेण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, की हे सगळे दुवे विसरून राजकारणी पुढे येतात का? तुमचं काय म्हणणं आहे? मला असं वाटतं की राजकारण हा फारच वेगळा विषय आहे. म्हणजे त्याच्यावर एखाद्या कलेकडे कसं पाहावं हे त्याच्या वैयक्तिक विचारसरणीचा भाग आहे. कारण काय असतं, राजकारण म्हटल्यानंतर त्या पक्षाचा एक स्पेसिफिक अजेंडा असतो आणि तो जाहीररित्या मांडताना वैयक्तिक आवड असली तरी ते मांडण्याची बंधनं आहेत की काय असं वाटू लागतं. पण तुलनेनं आजच्या काळामध्ये मला वाटतं की सगळे राजकीय पुढारी जे आहेत ते सगळ्या कलांना, सगळ्या कलाकारांना नक्की प्रोत्साहन देतात. ते कुठे असं कुणी कोणाला विरोध केला आहे, मुद्दाम विरोध केला जातोय असं कधी मला वाटत नाही कुठे पाहण्यात आहे. म्हणजे बाबूजींची गाणी हा महत्त्वाचा कणा आहे या सिनेमातला. तरी मग त्यात एक संगीताचं वैशिष्ट्य काय आहे की त्याच्यातही काहीतरी प्रेक्षकांना वेगळं बघायला मिळेल? बाबूजींच्या सिनेमामध्ये बाबूजींचं मूळ संगीत तुम्हाला ऐकायला मिळणार आहे आणि कुठलंही नवं गाणं आम्ही करण्याचं धाडस केलेलं नाही. बाबूजींची मूळ गाणी, बाबूजींचा मूळ आवाज, आशाबाईंचा मूळ आवाज, लताबाईंचा मूळ आवाज, किशोर कुमारांचा मूळ आवाज आणि मूळ संगीत, बाबूजींची 27 पॉप्युलर गाणी तुम्हाला सिनेमात ऐकायला मिळणार आहेत. ओके. आणि मला वाटतं की ही सिनेमाची फार जमेची बाजू आहे की आजच्या काळामधल्या मल्टिप्लेक्सेस कल्चरमध्ये तुम्ही 5.1 सराउंड सिस्टीममध्ये जेव्हा बाबूजींचं धुंदी कळ्यांना ऐकाल ना, मी लिहून देतो अशी संगीतमय पर्वणी तुम्हाला कुठल्याही इतर गोष्टींमध्ये मिळणार नाही. आणि म्हणून 1 मे पासून लोक प्रेक्षागृहात गर्दी करावी त्यांनी, आणि ते करतील याचा आम्हाला विश्वास आहे. म्हणजे इंडस्ट्रीतल्या सध्याचे संगीतकार, गायक यांची वाटचाल तुम्हाला कशी वाटते? की म्हणजे तुम्ही बराच रिसर्च केला तुमच्या भूमिकांमधून तुम्ही आणि सिनेमाच्या माध्यमातून,
तर सध्याची संगीतकार गायक यांची वाटचाल तुम्हाला कशी वाटते? मला वाटतं लिरिक्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी आमचे गदिमा बोलतीलच. मी माझं मत सांगतो की म्युझिक हे त्या त्या काळानुरूप बनतं आणि कुठलंच संगीत हे वाईट आहे असं म्हणणं योग्य नाही मला असं वाटतं. कारण मी सिनेमात एक बाबूजींच्या तोंडी एक वाक्य पण दिलं आहे की त्या त्या संगीतकाराला त्याचं क्रिएटिव्ह काम व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असायला हवं, त्याच्या आवडीनुसार, त्याच्या भावनांनुसार, त्याला रुचलेल्या गोष्टींनुसार. त्यामुळे आपण कुणालाही असं बोट दाखवणं मला वैयक्तिकरित्या नक्की ते योग्य नाही वाटत की नाही हे असं नसतं रे म्युझिक, किंवा हे नाही रे, हे कोण ऐकणार आहे, असं नाही होत. जर संगीत बनतंय तर याचा अर्थ त्याचा प्रेक्षक आहे ना, कुठल्याही प्रकारचं असेल ते, वेस्टर्न असू देत, इंडियन असू देत, क्लासिकल असू देत, रॅप असू देत. हल्लीच्या काळात रॅपचं कल्चर आहे कारण पिढी बदलली आहे, काळ बदलतोय, त्यानुसार म्युझिक बदलतं, सगळी सामाजिक परिस्थिती बदलते. फॅशन जर बदलत असेल, कपड्यांचा पेहरावाची शैली बदलत असेल, तर मग संगीत आणि इतर गोष्टी का नाहीत बदलणार? मला हे म्हणायचं आहे फक्त की ह्याचा मूळ गाभा, मूळ त्याची दैवी ती देणगी आहे संगीत कलेमधली ज्या ज्या व्यक्तींना, त्यांनी ती देणगी जपावी आणि त्या कलेशी प्रामाणिक राहून त्यांना आवडणारं काम करावं. यात गैर काहीच वाटत नाही मला. ओके, आपण एक रॅपिड फायर घेऊया. मग आजवर झालेल्या बायोपिकपैकी तुम्हाला आवडलेला बायोपिक कुठला आहे, म्हणजे हा सोडून, तुमचा सोडून? मला गांधी आणि सिंधुताई सपकाळ. मला पण गांधी. या चित्रपटातला कोणता सीन तुम्हाला जास्त आवडला की तो सतत बघायला आवडेल? खूप आहे. खूप आहे. म्हणजे मला तर ऑब्व्हियसली माझा आणि सुनीलचा एक सीन जो आहे, जो पुढे मागे खूप एक महत्त्वाचा भाग म्हणून धरला जाईल या चित्रपटाच्या इतिहासामध्ये, चित्रपटाच्या जडणघडणीमधला गदिमांचा शेवटचा सीन जो आहे, आणि तो एकमेकात जो त्यांचा संवाद आहे, ते भावना विवश होतात एकमेकांच्याबद्दल, असा एक तो सीन. तो आता उलगडून नाही सांगत मी, तो तुम्ही चित्रपटातच बघा, पण तो सीन मला जास्त जवळचा वाटतो. कारण मी या चित्रपटामध्ये माझ्या सीन पुरताच इन्व्हॉल्व असल्यामुळे, म्हणजे फिजिकल करताना, तर तेव्हा सेटवर, त्याच्यामुळे माझ्या आणि सुनीलचे जे सीन होते त्या संदर्भातला मला आवडणारा तो आहे. याच्याकडे तर याचे सगळेच सीन आहेत. बाबूजी आणि गदिमांची मैत्री जर एका वाक्यात सांगायची झाली तर ती काय असेल? अद्वैत. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात. म्हणजे महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक विश्वातला एक मोठ्या माणसाचा सिनेमा येतो आणि तोही महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मेला. म्हणजे मोठ्या माणसांचं मोठं देणं आहे, तर आपली जबाबदारी असते की जाऊन आपण तो चित्रपटात गृहात जाऊन तो सिनेमा बघणं. तर खूप खूप थँक्यू, तुम्ही लाईमलाईटमध्ये आलात आणि बोलला. थँक्यू सो मच. थँक्यू.